कसलाही संकट टिकणार नाही. स्वामींचं नाम जप करून पहा. एकच मागणं आहे स्वामी, श्वास चालेपर्यंत तुझं नाव ओठावर असो, मनात असो, आमच्या कृतीत असो. तुझ्या सेवेत राहू दे स्वामी. तुझं स्मरण होत असताना संकट येवो किंवा यश, माझं मन फक्त तुझ्या चरणाशी वाकलेलं राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत स्वामी नामाचा महिमा. स्वामींचे नाव घेतल्यावर संकट कशा पद्धतीने नाहीसे होतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही कधी श्वास धरून पाहिलाय का? किती वेळ थांबतो श्वास? काही क्षण, मग जीव कासावीस होतो. कारण श्वास म्हणजे जीवन. आणि जर प्रत्येक श्वासात स्वामी स्वामी म्हणलो तर फक्त नाम जप राहत नाही, ते स्वामींचा जिवंत अनुभव बनतो. एक दिवस एका भक्तावर प्रचंड संकट आलं. घरात पैसे नव्हते, मनात भीती होती, शरीर थकलं होतं, पण त्याने एकच गोष्ट केली. श्वासात स्वामींचं नाम समाविष्ट केलं. श्वास आत घेताना स्वा, श्वास बाहेर टाकताना मी. स्वामी स्वामी. त्या जपात इतकं प्रेम, इतकी श्रद्धा होती की 2 दिवसात संकट नाहीसं झालं. पण त्याला संकटाची भीतीच उरली नाही आणि तिथूनच तो सुटत गेला. स्वामींनी आपल्या भक्तांशी संवाद केलाय. स्वामी आपल्या भक्ताशी बोलतात, अरे बाबा, संकट तर येणारच, श्वास घ्यावा लागतो, तसंच संघर्षही आलाच. पण तू जर माझं नाव घेतलंस तर मी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत चालत राहीन. तुला वाटणारही नाही तू एकटाच आहेस. स्वामी, खरंच का? तुम्ही माझ्या श्वासात आहात? होय, मी तुझ्या श्वासात नाही, तू माझ्या प्रेमात आहेस. आणि प्रेमात संकट कुठलं राहतं रे? म्हणून सांगतो, प्रेमाने श्रद्धेने निरंतर जप कर. स्वामींना फक्त देव मानू नका, स्वामींना श्वास माना. जेव्हा श्वासाची गती आणि स्वामींचं नाम एकत्र जपलं जातं ना, तेव्हा आयुष्यातले सर्व संकट स्वतःला बाजूला करून निघून जातात. कारण त्या श्वासात विश्वास असतो आणि जिथे विश्वास आहे तिथे स्वामींचा वास असतो. हे स्वामी प्रेम हो. आजपासून ठरवा, श्वासासारखा सोपा पण स्वामीसारखा गाढ प्रेमळ नामजप सुरू करा. स्वामी स्वामी. मनातल्या मनात प्रत्येक क्षणी. स्वामी प्रेम देतो, स्वामी साथ देतो. फक्त आपण त्याला आपल्या श्वासात सामावून घ्यायला हवं. अखंड ब्रह्मांड नायक योगी राज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी स्वामी एक वेळेला ते जपणं जणू श्वासाला लय होऊन जातं आणि त्यातच मन शुद्ध होतं, अंतःकरण निर्मळ होतं. स्वामी बोलतात, बाबा, तुला मी एक विचारतो, तू मला बाहेर शोधतोस. मी तर तुला श्वासात लपून बसलोय. तुला फक्त तुझं मन माझ्यावर स्थिर करायचं आहे. स्वामी, मी तर एवढं काही केलं नाही. माझ्याकडून काही विशेष पूजा, यज्ञ, होम हवनही झालं नाही. माझा नामजप म्हणजेच पूजा रे. प्रेमानं घेतलेलं एक स्वामी हेच संपूर्ण ब्रह्मांड हलवू शकतं. एका साध्या गृहस्थांचं उदाहरण घ्या. तो फार मोठा भक्त नव्हता, फार ग्रंथ वाचलेला नव्हते, पण स्वामींच्या नावावर जीव ओवाळून टाकलेला, सतत काम करणारा. फक्त एक सवय होती, श्वासात स्वामी म्हणायची. एकदा त्यावर मोठं संकट आलं, घरात आग लागली, संसार उद्ध्वस्त होणार होता. पण त्या क्षणी सुद्धा त्याच्या तोंडात स्वामी स्वामी चालू होतं. आणि काय आश्चर्य, अगदी ज्या खोलीत त्यांच्या मुलं झोपलेली होती ती जागा पूर्णपणे सुरक्षित राहिली. कसं? का? कारण तिथं फक्त एकच गुंज होती, स्वामी स्वामी. ही गोष्ट फक्त अनुभवणारी असते, सांगता येत नाही. स्वामींना जर तुम्ही श्वासासोबत जपला तर संकट फक्त पायाशी लोळ न घालतात, मागं वळून बघायला देखील वेळ राहत नाही. स्वामी बोलतात, तू जर मला सतत जपत राहिलास तर मी तुझ्या सर्व चिंता, वेदना, प्रश्न, संकट सगळं माझ्या पायाशी खेचून घेईन. फक्त तू जप थांबवू नकोस, माझ्यावरचा विश्वास थांबवू नकोस.
श्वास चालू आहे ना, मग जपही चालू असावा. स्वामी स्वामी हे केवळ मंत्र नाही, हीच खरी कृपा आहे, हीच खरी जपाची ताकद आहे आणि हेच आहे स्वामींचं तुमच्यावरचं प्रेम. स्वामी बोलतात, बाबा एक विचार करून बघ, तुला चिंता कशाची आहे? भूतकाळाची का भविष्याची? किती त्या गोष्टींचा ज्या तुझ्या हातातच नाहीयेत. स्वामी आपल्या भक्ताशी बोलतात, बाबा एक विचार करून बघ, तुला चिंता कशाची आहे? भूतकाळाची का भविष्याची? की त्या गोष्टीची ज्या गोष्टी तुझ्या हातातच नाहीत? स्वामी खरंच मी इतका काळ चिंता करत आलो पण काहीच बदललं नाही. ज्या दिवशी मी तुमचा जप सुरू केला त्या दिवशी मन थोडं शांत झालं. का असं स्वामी? स्वामी बोलतात, कारण जिथं माझं नाम आहे तिथं भीती उरत नाही, कारण जिथं जप आहे तिथे चिंता झोपून जाते. एका साध्या माऊलीने वर्षानुवर्ष एकच नियम केला होता. प्रत्येक काम करताना स्वामी स्वामी म्हणायची. स्वयंपाक करताना, धुणं घालताना, झाडपूस करताना, अगदी झोपताना देखील श्वासात फक्त स्वामीचं नाम. कधी कोणतं मोठं उपवास नव्हतं, कधी मोठ्या पूजा नव्हत्या, पण जप चालू होता. आणि मग एक दिवस तिच्या पतीला मोठा आजार झाला. डॉक्टरांनी सांगितलं आशा कमी आहे. ती माऊली रडली नाही, ती मंदिरात जाऊन बसली नाही, ती फक्त बसली आणि श्वासांवर स्वामींचं नाव घेऊ लागली. ती म्हणत राहिली, स्वामी स्वामी, तू आहेस, तू बघशील, तू सांभाळशील. आणि काय सांगू, 4 दिवसातच तिच्या पतीला बरं वाटायला लागलं. नव्हतं काही चमत्कार, ते फक्त जपाचं शुद्ध, निर्मळ आणि तळमळीचं सामर्थ्य होतं. भक्तांनो, आपण एवढं सगळं करूनही का थकलो आहोत? कारण आपलं संकट जपतो आणि स्वामींना विसरतो. पण एकदा ठरवून बघा, आजपासून या क्षणापासून जपाला फक्त एक नाव स्वामी. तेही फक्त श्वास घेताना श्वास सोडताना मी. जिथं माझं नाम असेल तिथं मी असतो आणि जिथे मी असतो तिथं दुःख, चिंता, काळजी, अपयश काहीच राहत नाही. स्वामी, माझं मन फार भिरभिरतं, चिंता फार वाढते, विचार फार घोळतात. पण आता हे सगळं तू घे आणि फक्त मला तुझं नाव माझ्या श्वासावर राहू दे. स्वामी स्वामी. ती माऊली फक्त एका गोष्टीवर ठाम होती, मी फक्त स्वामी म्हणणार, बाकी काही नाही बघणार. लोकांनी तिला वेडी सुद्धा म्हटलं. तुझा नवरा ICU मध्ये आहे आणि तू इकडे शांत बसून जप करतेस. पण तिचं ठाम उत्तर होतं की डॉक्टर औषध देतील पण श्वास तो फक्त स्वामीच वाचवू शकतो. स्वामी स्वामी जणू तिचं हृदयही त्या नावात विरघळत होतं. तिसऱ्या दिवशी डॉक्टर आश्चर्यचकित झाले. त्यांच्या शरीरात सुधारणा दिसू लागली, रिपोर्ट्स बदलू लागले. हे कसं शक्य आहे? डॉक्टर विचारत होते. पण ती माऊली फक्त म्हणाली, स्वामी समर्थ. भक्त बोलतो स्वामीशी, स्वामी तू खरंच ऐकतोस का ग? की हे सगळं माझं समाधान आहे? स्वामी म्हणतात, बाळा तू जर तळमळीने माझं नाव घेत असशील तर मी नक्कीच ऐकतो. शब्द ऐकतो, आवाज नव्हे. भावना ओळखतो, रडणं नव्हे. तुझा श्वास माझा जप झाला की मी तुझ्या प्रत्येक पेशीत वसतो. तिचा नवरा हसत हसत उठला आणि काल रात्री एक साधू आले होते. पांढरे वस्त्र, मोठी जटा आणि डोळ्यात चंद्रासारखं तेज. ते म्हणाले, बाळा तुझी अर्धांगिनी माझं नाव घेते, आता तुला काहीच होणार नाही. ती ऐकत होती. डोळ्यातून ओळखणाऱ्या अश्रूसोबत ती फक्त एक शब्द स्वामी बोलत होती. भक्तांनो, हे स्वप्न नाही, ही जादू नाही, हे फक्त स्वामींचं परिणाम आहे. तुम्हालाही संकटात मार्ग हवा असेल, चिंतेच्या अंधारात दिवा हवा असेल, तर आजपासून एकच गोष्ट ठरवा. श्वासोच्छवासात स्वामींचं नाव तेवढं ठरवा, बाकी सगळं स्वामी समर्थ सांभाळतील. स्वामींचे विचार, प्रेरणा आणि संदेश ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबवायला विसरू नका, कारण आम्ही जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकू ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या नवीन सत्यकथेसोबत, नवीन प्रेरणेसोबत. श्री स्वामी समर्थ.